मित्रो, इंग्लिश ग्रामर प्रॅक्टिस सिरीजमधील हा 11वा व्हिडिओ. या सिरीजमध्ये आपण 12वी इंग्रजीच्या पुस्तकातील परीक्षेत येऊ शकणारी व्याकरणाची वाक्य सोडवत आहोत. 12वी बोर्डच्या परीक्षेला आलेली व्याकरणाची वाक्य आणि शिक्षण विभागाने पुरवलेल्या क्वेश्चन बँकमधील व्याकरणाची वाक्य आपण या 3 व्हिडिओजमध्ये सोडवलेली आहेत. या 3ही व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंक्सवर क्लिक करून हे व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. या पाठामध्ये आपण वाक्यामध्ये आयदर ऑर कसं वापरायचं हे शिकणार आहोत. चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात. मित्रो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे. मित्रो, या पाठामध्ये तुम्हाला 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट आहे म्हणजे वाक्यामध्ये आयदर कोठे वापरायचे, आणि दुसरी गोष्ट अर्थातच वाक्यामध्ये ऑर कोठे वापरायचे, आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शब्दांसोबत येणाऱ्या घटकाची रचना किंवा येणाऱ्या घटकाची जात कोणती असते. या 3ही गोष्टी तर तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळणारच आहेत. सोबत आयदर ऑरची अनेक वाक्य तुम्हाला सोडवायला मिळणार आहेत. सोबतच मित्रो, व्याकरणाचा आणखी एक अतिशय महत्त्वाचा घटक तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग वाक्यात वापरूया आयदर ऑर. मित्रो, आयदर ऑर देखील एक्झॅक्ट नॉट ओनली बट ऑल्सो प्रमाणे वाक्यात वागतं. म्हणून याच्या अगोदरचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण नॉट ओनली बट ऑल्सो वापरायला शिकलेलो आहोत, हा व्हिडिओ पाहणे झाल्यानंतर किंवा या व्हिडिओच्या अगोदरच हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला आयदर ऑर वाक्यामध्ये वापरणं आणखी सोपं जाईल. चला आता वळूया आपल्या पाठाकडे. मित्रो, वाक्यात आयदर ऑर वापरण्यासाठी सूचना असते. यूज आयदर ऑर अँड रिराईट द सेंटेन्स. आयदर ऑर वापरून आपल्याला दिलेलं वाक्य पुन्हा लिहायचं आहे. चला पहिलं वाक्य आपण वाचूया. व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड ॲनलाइज्ड. नॉट ओनली बट ऑल्सो प्रमाणेच आयदर ऑरच्या वाक्यामध्ये देखील घटकांची भर घालण्यात आलेली असते. या ठिकाणी रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड ॲनलाइज्ड असे 3 घटक दिलेले आहेत. तर आपल्याला पहिल्या घटकाच्या अगोदर आयदर वापरायचं आहे, आणि या घटकाच्या नंतर जो कॉमा किंवा जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँड असतं त्याच्या ठिकाणी आपल्याला ऑर वापरायचं आहे. चला तर मग हे वाक्य सोडूया. व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज, इथपर्यंतचा भाग आपण घेतलेला आहे. त्यानंतर आयदर, आणि त्यानंतर पहिला हा घटक रेकॉर्डेड, आणि त्यानंतर या कॉमाच्या जागेवर काय करायचं, आपल्याला ऑर वापरायचा आहे. ऑर, त्यानंतर बाकीचा भाग किंवा दुसरा ॲड केलेला घटक. या ठिकाणी अँड आहे मित्रो, परंतु हे अँड मॉनिटर्ड अँड ॲनलाइज या 2 शब्दांना जोडतं, म्हणून हे तसंच ठेवायचं आहे. हा कॉमा आपल्याला काढून टाकायचा आहे. म्हणून ऑर नंतर मॉनिटर्ड अँड ॲनलाइज्ड असं येईल. चला पुढील वाक्य सोडूयात. बिग डेटा has been useful in identifying and tracking the exact location of a place. पहा, या ठिकाणी in identifying and tracking the exact location of a place असे 2 घटक आलेले आहेत. in identifying आणि त्यानंतर and tracking the exact location of a place. म्हणून सुरुवातीला काय येईल, या ठिकाणी आयदर येईल. the big data has been useful हा भाग जशाच तसा येईल, आणि या ठिकाणी आयदर, आणि त्यानंतर इन आयडेंटिफाईंग, आणि या अँडच्या ठिकाणी काय येईल, ऑर, आणि बाकीचा भाग किंवा दुसरा घटक जशाच्या तसा ऑर. त्यानंतर ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. चला पुढील वाक्य सोडूयात. वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. मित्रो, या ठिकाणी वर्ब फ्रेजेसची भर घालण्यात आलेली आहे. म्हणून वर्ब फ्रेजेसमध्ये जर वेगळे प्रिपोशन्स, वेगळे घटक असतील तर ते सगळं जशाच्या तसंच आपल्याला रिपीट करावं लागतं. म्हणून हेल्प इन वेदर फोरकास्टिंग हा दुसरा घटक होईल, आणि हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर हा पहिला घटक होईल, आणि या 2 घटकांना जोडलेला आहे अँडने, म्हणून हे अँड निघून जाईल. म्हणून हा वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स हा जो सब्जेक्ट आहे हा जशाच्या तसा आपल्या वाक्यामध्ये खाली येईल. वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स, त्यानंतर या ठिकाणी आयदर येईल. आयदर, त्यानंतर हेल्प अस टू अंडरस्टँड वेदर इथपर्यंत येईल, आणि ह्या अँडच्या ठिकाणी ऑर, त्यानंतर हेल्प इन वेदर
फोरकास्टिंग या ठिकाणी हेल्प रिपीट झाल्याप्रमाणे वाटतं मित्रो, परंतु रिपीट करण्याची गरज आहे त्याला, कारण या ठिकाणी वेगळी रचना आलेली आहे हेल्पच्या नंतर आणि या ठिकाणी वेगळी, इथे इन्फिनिटिव्ह क्लॉज आलेला आहे, इथं जर्न फ्रेज आलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारे वेगळे घटक असतील तर आपल्याला कधी कधी शब्द रिपीट करावे लागतात. चला पुढील वाक्य पाहूया. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. पहा या ठिकाणी कोणत्या दोन घटकाची तुलना केलेली आहे? विदाउट एनी प्रिव्हियस थॉट आणि त्यानंतर प्लॅन. म्हणून या ठिकाणी आपल्याला आयदर वापरावं लागेल. ही हॅज लेफ्ट हिज विलेज आयदर विदाउट एनी प्रिव्हियस थॉट आणि त्यानंतर आर प्लॅन. हे आर जशाच्या तसं राहील कारण इथे आरच आपल्याला वापरायचं आहे. या ठिकाणी विदाउट एनी प्रिव्हियस थॉट असं आपल्याला वाटतं, परंतु हे विदाउट एनी हे दोन्ही घटकाला लागू होतं आणि म्हणून पहिल्या घटकाच्या अगोदर ते आपण घेतलेलं आहे. मित्रो, तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणालो होतो की या व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा व्याकरण घटक शिकायला मिळणार आहे. तर तो व्याकरण घटक आहे नायदर नॉर. म्हणजे आयदर ऑर आणि नायदर नॉर हे दोन्ही सारख्याच पद्धतीने वागतात. मित्रो, आयदर ऑर देखील नायदर नॉर प्रमाणेच वागते आणि या दोन शब्दामध्ये थोडं साधर्म्य आहे. आयदरच्या ठिकाणी आपण नायदर वापरू शकतो आणि ऑरच्या ठिकाणी नॉर वापरू शकतो. चला त्यासाठी एक वाक्य आपण घेतलेलं आहे. आयदर रमेश ऑर सुरेश हेल्प्ड हिम. पहा या ठिकाणी रमेश आणि सुरेश या दोन घटकांमधून आपल्याला निवड करायची आहे, म्हणून रमेशच्या अगोदर आयदर आलेला आहे. आता आपल्याला या आयदरच्या ठिकाणीच काय करायचं आहे? नायदर वापरायचं आहे आणि ऑरच्या ठिकाणी काय करावं लागेल? नॉर वापरावं लागेल. इतकं हे सोपं आहे आणि म्हणून हे वाक्य तुम्ही स्वतः करा आणि याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करायला मात्र विसरू नका, कारण आमच्यासाठी ते टॉनिक असतं. आणि यासोबतच व्हिडिओ आवडला असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये काहीतरी लिहित जा. कमीत कमी नॉट बॅड तरी लिहा आणि व्हिडिओ आवडला नसल्यास ते नॉट काढून टाका आणि कोणता शब्द शिल्लक राहतो ते पहा. आणि चॅनलवर पहिल्यांदाच आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी देखील तुम्हाला हे चॅनल उपयोगी पडणार आहे. आणि इंग्लिश ग्रामर प्रॅक्टिस सिरीजमधील हे दोन व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया अनलेस इफ नॉटच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.